Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1123. आजची तारीख आहे 6-7 एप्रिल 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:39. आज मी तुम्हाला सांगणार आहे आयफोन असल्याचे फायदे काय. जस्ट लाईक वेन यू हॅव आयफोन, म्हणजे लोकांचा एकदम वेगळाच पर्स्पेक्टिव्ह असतो फोनबद्दल. आणि याच्यामध्ये आयफोन एक अजीबसा स्टँडर्ड क्रिएट केला आहे आयफोननी. आज मी थोडंसं आयफोनबद्दल बोलणार आहे आणि लोकांच्या मनात आयफोनबद्दल रिस्पेक्ट कशा प्रकारे आहे वगैरे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. ओके. आता कसं आहे की आयफोन आहे ना जस्ट लाईक खूप एक्सपेन्सिव्ह मोबाईल. म्हणजे जर आयफोन कोणताही मोबाईल घेशील ना तर प्रत्येकांच्या फोनची नाही का एक प्रकारे मिड रेंज प्राईज असतेच. म्हणजे 10,000 12,000 या रेंजमध्ये नाही का ऑलमोस्ट तुला सगळेच फोन भेटून जाईल, सगळेच. बट तुला आयफोन नाही भेटेल. व्हाय? कारण आयफोनचा एक स्टँडर्ड असतो. त्याने नाही का म्हणजे जेव्हापासून त्यांनी मॅन्युफॅक्चर केली ना त्यांनी हा विचार नाही केला की आपल्याला हा मोबाईल सगळ्यांपाशी असणं गरजेचं आहे. त्यांनी हा विचार केला की हा मोबाईल एक स्टँडर्ड आहे आणि हे काही स्पेसिफिक लोकांनाच भेटेल. म्हणजे असा विचार नाही केला त्यांनी म्हणजे नाही का मोबाईलमध्ये फुल पॅक हार्डवेअर दिलं जे भयानक स्थितीला सुद्धा पण म्हणजे खूप खतरनाक म्हणजे सॉफ्टवेअर रन वगैरे झालं वगैरे, किती हार्ड सॉफ्टवेअर वगैरे त्यात आपण टाकलं तरी ते क्रॅश न होणार वगैरे वगैरे. ऑल दीज थिंग्सनी पॅक असलेला मोबाईल म्हणजे लेटेस्ट सॉफ्टवेअर असलं, लेटेस्ट हार्डवेअर असलं, त्याची प्राईस पण जास्त असणार म्हणून त्याची प्राईस पण त्यांनी वाढवली. आणि त्यांनी हा फोन काय असा मिड रेंज लोकांसाठी बनवलाच नाही. जस्ट लाईक हाय एंड पीपल जे अमीर आहे त्याच लोकांसाठी हा बनवला फोन. हे म्हणजे याचा ट्रेंड झाला केव्हा सुरू? जस्ट लाईक 10 वर्ष अगोदर, 10 का 15 वर्ष अगोदर, म्हणजे जो आयफोनचा पहिला मॉडेल निघाला होता तेव्हा. आयफोनचा पहिला मॉडेलचं म्हणजे मला माहीत आहे आयफोन 4पर्यंत माहीत आहे. 4च्या अगोदरचं नाही माहीत. आयफोन 4च्या अगोदर होता यार ॲक्च्युली. एस होता, 3S होता वगैरे. आय डोंट नो. 2004चा मॉडेल आहे आयफोन 4. आता लोकांना म्हणजे आयफोनबद्दल इतकं काहून हे जास्त आहे, म्हणजे इतक्याच्या तीव्रता काहून हे असं वाटते. ॲक्च्युली कसं आहे की नाही का, म्हणजे कसं आहे त्या लोकांनी तेव्हापासून असा विचार केला की हा फोन अमीर लोकांसाठीच आहे. आणि समहाऊ ते अमीर लोकांनीच घेतला कारण गरीब लोक तो फोन अफोर्डच नाही करू शकत. ते 10 लाख रुपये आपण एका फोनवर खर्च करू. कॅन यू इमॅजिन? विल यू इमॅजिन दॅट? नो, नेवर एव्हर. आपण बिलकुल इमॅजिन नाही करू शकत. 50,000 भाऊ आपण आपली गाडी येते, 50,000 आपण हा मोबाईल घेऊ. व्हाय इज दॅट थिंग? बट हळूहळू नाही का अशाप्रमाणे ट्रेंड आला आहे की नाही का ऑलमोस्ट गाडीपेक्षा मोबाईल जास्त मॅटर वाटतो. कारण आजकाल मोबाईलमध्ये नाही का इतकं काही आहे ना की एक गाडी पण त्याचा उपयोग युटिलाइज नाही करू शकत. बट मला असं वाटते आयफोन ठीक आहे, मी आयफोन वापरून राहिलो आहे आणि आयफोनचा एक स्टँडर्ड आहेच आणि एव्हरीवन फॉल इन लव्ह व्हेन समवन सीज आयफोन आणि इट्स रिअली ग्रेट. खूप माहोल दिसते फोन. बट आज आपण या फोनबद्दल का बोलून राहिलो आहे आय डोंट नो. म्हणजे मी नाही का आता OLXवर बघून राहिलो आहे आणि तिथे आयफोन 7 दिसला मला आणि तो 24,000चा होता. तर माझ्या मनामध्ये एकदम असं खयाली पुलाव तयार झाला की आपण त्या बंद्याला फोन करू बा आणि करू बा डील वगैरे.
₹24,000 डूड, कुठून आणशील ₹24,000? हा, तुझी सॅलरी किती आहे? ₹14,000. आणि त्याच्यातून मग तू बाकीचे पैसे कुठून आणशील? बरं ठीक आहे, बाकीचे पैसे आणशील, जुगाड लावशील, आणि मग महिनाभराचा खर्च कसा सांभाळशील? राव, तुला हेच तर करायचं आहे, हेच करायचं आहे. तुला मोबाईलची गरज आहे का? सांग सांग ना, सांग. तुझ्यापाशी 2 मोबाईल आहे, हा अँड्रॉइड आहे, हा आयफोन आहे. असं कोणतं काम करून राहिलं आहे मोबाईल? असं कोणतं काम आहे जे या मोबाईलमध्ये नाही होऊन राहिलं आहे? सांग, कोणतं काम आहे? नो, नथिंग. एव्हरीथिंग कॅन. असं म्हणजे असं कोणतं काम आहेच नाही की जे आपण आयफोन एक्समध्ये करू शकतो आणि याच्यामध्ये करू शकत नाही. असं कोणतं काम आहे का? नाही, असं कोणतंच काम नाही या. सो मग का असं का घेऊन का राहिलं मग? व्हाय? इट जस्ट लाईक स्टँडर्ड. या, आता आयफोन 6 आहे माझ्यापाशी, देन आयफोन 7. इट जस्ट लाईक अपग्रेड. म्हणजे लोकांना सांगण्यासाठी की माझ्यापाशी आयफोन 7 आहे. अरे पण लोकांसाठी घेऊन राहिला का मोबाईल? तू स्वतःसाठी घेत आहे ना, आणि स्वतःसाठी तू ऑलरेडी घेतला आहे ना, त्याच्याने तू पुन्हा पैसे देऊन दुसरा मोबाईल का घेत आहे? व्हाय? इट जस्ट लाईक इट डझंट मेक एनी सेन्स. याचं काही 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 आहेच नाही याचं. हां ठीक आहे, तुझ्यापाशी मोबाईल नाही आहे किंवा तू अँड्रॉइड वापरून राहिला आणि यू वॉन्ट टू बी मूव ऑन टू ॲपल, तो तेव्हा ठीक आहे बा. या, जस्ट लाईक मागच्या वर्षी मला असं वाटलं की आता मी अँड्रॉइड वापरलं, राईट नाव आय नीड अ मोबाईल, सो आय मूव टू ॲपल, सो आय ब्रॉट दी ॲपल 6. राईट, काही हे नाही, काही इश्यू नाही. कारण मागच्या वेळी जे मी केलं त्यासाठी एक व्हॅलिड रिझन होतं का मला मूव टू ॲपल, सो आय ब्रॉट द ॲपल. राईट नाव यू हॅव अ ॲपल, आणि आता तुला आयफोन 7 घ्यायचा आहे, काही सेन्स नाही. इट जस्ट लाईक नथिंग. सो डोंट डू दॅट. राईट. आणि अनदर थिंग, फ्लिपकार्ट नाही काय, अनइन्स्टॉल मार. अनइन्स्टॉल काय आत्ताच मारतो यार, बिलकुल. म्हणजे असं ठेवूच नको. व्हाय? या, ॲक्च्युली काय आहे की हे फ्लिपकार्ट आणि हे शॉपिंग साईट्स आहे ना, हे केलं आहे मी डिलीट. हो, डिलीट झालं आहे, डिलीट. ओके, झालं. याच्यात राहिलं वाटते. थांब नाही आत्ताच थांब. होम स्क्रीनवर जातो, रेकॉर्ड सुरू राहील ना, रेकॉर्ड सुरू राहते. होम स्क्रीनवर गेलो, देन याच्यावर फ्लिपकार्ट ॲप दिसली, पकडलं, अनइन्स्टॉल. ओके, रेकॉर्डिंग स्टॉप. अरे रेकॉर्डिंग स्टॉप नाही पाहिजे. ओके, अनइन्स्टॉल कम्प्लीट. दॅट्स द रिअली इम्पॉर्टंट थिंग. आणि व्हाय आय डू दॅट? का मी अनइन्स्टॉल केलं आहे फ्लिपकार्ट ॲप? कारण नाही का सांगू, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ना, ती गोष्ट डेफिनेटली घ्यायची. या, डेफिनेटली घे भाऊ. या, बट ज्या गोष्टीची तुला गरज नाही आहे त्या गोष्टी घेऊन काहीच फायदा नाही. आणि फ्लिपकार्ट, OLX किंवा ॲमेझॉन, स्नॅपडील्स असे काही शॉपिंग वेबसाईट किंवा ॲप्स आहेत ना, हे ॲप तुला नाही का अशा गोष्टी घ्यायला मजबूर करते ज्याची तुला गरजच नाही. ह्या मजबूर कशाप्रमाणे करते की आज याच्यावर 50% डिस्काउंट आहे, 60% डिस्काउंट आहे, 70% डिस्काउंट आहे. आपल्याला वाटते की हे वस्तू खूप स्वस्त आहे, बट राव तुला त्या वस्तूची गरज नाही आहे ना. ठीक आहे, स्वस्त आहे, बट त्याची गरज नाही आहे ना तुला. ॲक्च्युली मी या गोष्टी एक्सपिरियन्स केला आहे राव. जेव्हा मी होतो ना, म्हणजे 3 वर्ष अगोदर, तेव्हा काय करायचं मी, तेव्हा मी वडिलांचं ATM राहायचं माझ्यापाशी, आणि प्रत्येक हप्त्याला मी काही ना काहीतरी बोलवायचो. या, एक बॅग, एक शूज वगैरे वगैरे. आणि हळूहळू माझा इतका कॉन्फिडन्स वाढला की मी वडिलांच्या ATMमधून नाही का माझ्यासाठी फोन घेतला स्वतःसाठी. कोणता? मोटोरोला Moto G2. या, त्यावेळेस
खूप हिंमत केली आणि घेऊन टाकला. आणि मग वडिलांनी मला खूप झापलं. तर त्यावेळेस मला कळलं, जेव्हा झापल्यानंतर नाही कळलं, म्हणजे त्याच्या सर्टन झाल्यानंतर मला कळलं की आपण जे केलं ते रॉंग होतं, असं करायला नाही पाहिजे होतं. सो मला ती गोष्ट कळली आणि आय डिड रॉंग, सो आय न्यू दॅट. हे नाही का मार्केटिंग स्ट्रॅटजी असते रे. जे लोक या फील्डमध्ये असतात ना, जे बिझनेसच्या रिलेटेड करिअरमध्ये असतात ना, त्यांना माहीत असते की लोकांना मॅनिप्युलेट कसं करायचं, त्यांना फोर्स कसा करायचा की ही गोष्ट घ्यावा. त्यांना बिलकुल स्ट्रॅटजी माहीत असते. म्हणजे इट जस्ट लाईक नाही का, एक वस्तू ठीक आहे, आपण एक शूज घेऊ. आता त्या शूजची नाही का ओरिजिनल व्हॅल्यू आहे, ओरिजिनल रक्कम आहे 2,000 रुपये. तर आता ही 2,000 रुपयाची शूज आपल्याला विकायचा आहे आणि आपण त्याची टॅगलाईन लावली, प्राईस टॅग लावलं 2,000 रुपये. तर नो वन कॅन बाय, कोणीच घेणार नाही. आता हे एक स्ट्रॅटेजी होती, एक नॉर्मल स्ट्रॅटेजी, म्हणजे एक नॉर्मल बंदा आला जो विकायचा होता. बट आता दुसरा आला मार्केटिंग गाय. सेम शूज, सेम प्राईस. त्यांनी काय केलं की त्यांनी त्याची ओरिजिनल व्हॅल्यू, त्याला माहिती आहे 2,000 रुपये आहे, पण त्यांनी त्याची ओरिजिनल प्राईस दाखवली 3,500 रुपये. आणि खाली लिहिलं 50% ऑफ या 40% ऑफ, आणि 2,000 रुपयात हा भेटून जाईल. म्हणजे 3,500 रुपयाचा हा ओरिजिनल शूज आहे, जो तुम्हाला 2,000 भेटून जाईल आमच्या 40% डिस्काउंटतर्फे. तर लोकांना वाटेल, अरे याच्यावर तर 40% डिस्काउंट आहे आणि याची तर व्हॅल्यू 3,500 रुपये आहे. तर मग लोक काय करेल, तो वाला शूज घेईल. कोणता? जो मार्केटिंग स्ट्रॅटेजीवाला 3,500 रुपये सांगितलं पण 2,000 रुपयात विकला. त्याचा शूज रपसे विकून जाईल आणि याच्या शूज जसंच तसंच राहील. सो असं आहे हे. अशाचप्रमाणे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. खूप भयानक स्ट्रॅटेजी असते राव, खूपच. सो याच्यामध्ये फसलं नाही पाहिजे. आणि कसं आहे की आपल्याला वाटलं तेव्हा घ्यायची. मी एक गोष्ट सांगतो, जगातला सर्वात अमीर व्यक्ती कोण? जगातला सर्वात अमीर व्यक्ती कोण? ऑफकोर्स एक नॉर्मल आन्सर राहणार की ज्याच्यापाशी सर्वात जास्त पैसा राहील तो सर्वात जास्त अमीर. राईट? व्हेरी राईट. या आज कसं आहे की आजकालचा ट्रेंड आहे की लोकांपाशी नाही का खूप, आता पैसा तर दिसत नाही ना, म्हणजे लोक असे पैसा घेऊन लोकाला दाखवतच जात नाही. जस्ट लाईक तू असं कधी बघितलं नाही का, एक माणूस रस्त्यावरून चालून राहिला आहे, तो अमीर आहे आणि त्याच्या हातात 2,000च्या 4 गठ्ठ्या आहे. असं कधी दाखवत नाही ना तो, नाही, कधीच नाही. तर मग त्याला त्याची अमीर आहे तर त्याला दाखवायचं कसं आहे? त्याच्या वागण्यामुळे, त्याच्या अंगावरच्या क्लोथ, वापरणारे गॅजेट्स, गाडी घोडा, याच्यावरून दिसून येते का तो व्यक्ती अमीर आहे. बट ॲक्च्युली तो अमीर व्यक्ती नसतो. अमीर असणं म्हणजे काय आहे? अमीर असणं म्हणजे तू किती पैसे इन्व्हेस्ट केले आहे हा मॅटर करते. अमीर म्हणजे आजच्या जमान्यामध्ये अमीर व्यक्ती असा बंदा आहे, जो बंदा ज्याच्यापाशी नाही का एक साधा फोन असन, टपरी फोन असन, हार्डली, या जस्ट लाईक दॅट, सिम्पलसा. बट त्याला त्या टपरी फोनमध्ये त्याचं सगळं युटिलायझेशन होऊन राहिलं मोबाईलबद्दल. त्याला काय असं काही मोबाईलवर जास्त काही इंटरेस्ट नाही आणि जेवढं काही त्याच्या मोबाईल रिलेटेड काम आहे त्या छोट्याशा फोनमध्ये त्याचं सगळं काही निभून राहिलं आहे. बट तो काय करतो की जेव्हा तो सॅलरी येते ना, तो सॅलरीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त सॅलरी तो म्युच्युअल फंडमध्ये टाकतो, इकडे तिकडे पैसे इन्व्हेस्ट करतो.
त्यामुळे काय होते की त्याचे पैसे इन सर्टन पिरियड ऑफ टाईम नंतर नाही का त्याचे पैसे होतात डबल या ट्रिपल. या इट जस्ट लाईक दॅट. एक सर्टन पिरियड ऑफ टाईम नंतर त्याला त्याचे पैसे डबल किंवा ट्रिपल होतात. म्हणजे म्युच्युअल फंडचा हाच एक फंड असतो. म्हणजे याच्यामध्ये काय असते की एक रिटर्न्स असतात, एक सिक्वेन्शियल टाईम स्पॅन झाल्यानंतर नाही का त्याचे रिटर्न्स खूप हायर असतात. आता हे म्युच्युअल फंडमधले फंडे आहे ते कसे आहेत ते तर माहीत नाही. ते जे एक मार्केटिंग गाय आहे त्याला माहीत असते की काय काय असते, कशा प्रकारे असते. बट मला जेवढं माहीत आहे तेवढं. सो इट जस्ट लाईक नाही का आपण आपले पैसे जेवढे इन्व्हेस्ट करू तो व्यक्ती सर्वात जास्त अमीर. या कारण त्याच्यापाशी बॅकअप आहे. म्हणजे समोर जाऊन काही पण झालं, म्हणजे त्याच्या आईची तब्येत खराब झाली किंवा वडिलांचा ॲक्सिडेंट झाला किंवा बहिणीचा ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे आणि त्याला अचानकसे पैशाची गरज आहे. आणि एक अमीर व्यक्ती काय करेल, अरे यार पैसा नाही आहे यार, मग तू इकडे तिकडे चालला जाईन किंवा तो त्याच्या जवळची गाडी घोडा किंवा मोबाईल विकेल. पण जो टपरी मोबाईल वापरणारा व्यक्ती होता त्याच्याशी ऑलरेडी पैसा होता आणि आहे. त्यांनी अगोदर इन्व्हेस्ट केलेले पैसे सरळ पैसे काढेल वापस बँकेतून, मला पैशाची गरज आहे. आणि बँक नाही म्हणणार त्याचं लेटर कारण त्याचं बँक बॅलन्स आहे, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली अगोदरपासून. सो त्याला त्याचा पैसा देणं बँकला द्यावाच लागेल. सो बँक पहिले त्याचे पैसे देईल, जेवढे पण 5 लाख 10 लाख वॉडेवर, पहिलं त्याला त्याचे पैसे देईल. आणि ते पैसे दिल्यावर तो त्याचे एमर्जन्सी वर्क आहे तो पूर्ण काम करून घेईल. म्हणजे कोणाचा ॲक्सिडेंट झाला किंवा लग्न आहे बहिणीचं वगैरे तर तो त्याचे काम करून टाकेल, असं आहे. तर तो व्यक्ती सर्वात जास्त अमीर. पैसे असणं एक चांगली गोष्ट आहे, खूप जास्त असणं पण खूप चांगली गोष्ट आहे. बट त्या पैशाचा प्रॉपर इस्तेमाल करणं हे लोकांना शिकायला पाहिजे की पैशाचा वापर कसा आहे. आणि कसं आहे की पैसे काही झाडावर टांगून नसतात. आपण मेहनत करतो, प्रत्येकजण मेहनत करतात, त्यामुळे आपण या हळूहळू स्वतःवर मध्ये डेव्हलपमेंट करत जातो. आता राईट ना बघ ना, आता मला माझी सॅलरी भेटली मागच्या महिन्याची, तर मी सर्रास उडवून टाकली पूर्णच्या पूर्ण पैसे. 413 रुपये फक्त अकाउंटमध्ये. या आणि फुल पैसे उडवले मी. हे घेतलं ते घेतलं, ट्रिमर घेतलं, त्याच्यानंतर आईला बोलून दिलं. फुल कॉन्फिडन्समध्ये माझा पेमेंट झाला. बाम, विशालला 4,000 रुपये देऊन टाकले. असेच नाश्त्यामध्ये चल मी चारतो बाबा, जस्ट लाईक. हां ठीक आहे, पहिला महिना आहे तर मी कन्सिडर केलं स्वतःमध्ये. बट आता नाही, आता माझा पेमेंट होईल तर मी बरोबर माझं खर्च काढून ठेवतो. पहिले मी 3,000 रुपये काढू एकाच वेळीस, बट आता तसं नाही. आता मी हार्डली काढील 100 किंवा 200 रुपये काढील. 500 रुपये जास्तीत जास्त अकाउंटमध्ये, म्हणजे माझ्याजवळ. आणि असं काही माझा खर्च नाही, बाहेरचं जास्त काही खात नाही. सो पैसे जसे आहेत तसेच राहणार. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही आहे की आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये पैसे करायचे इन्व्हेस्ट. सो उद्या मी वैभवकडून नंबर काढतो आणि इन्व्हेस्ट करतो पैसे. राईट. सो धिस इट. आज तर काही स्पेशल नाही, एव्हरीथिंग इज नॉर्मल. And this is it. This is the my artifact episode number 1123. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.